श्री स्वामी समर्थ. सध्या ग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत असून भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र देखील वृषभ राशीत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे वेळोवेळी राशी परिवर्तन पाहायला मिळते. ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे शुभयोग आणि राजयोग निर्माण होतात, ज्याचा प्रभाव 12 राशीतील काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. सध्या ग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत असून भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र देखील वृषभ राशीत आहे. त्यामुळे वृषभ राशीत सूर्य आणि शुक्र ग्रहाच्या संयोगाने शुक्रादित्य राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगाच्या प्रभावाने काही राशींच्या लोकांना त्याचा चांगला फायदा पाहायला गुरुग्रहाचे गोचर यावर्षीचे महत्त्वाचे आणि विशेष मानले गेले आहे. गुरुग्रहानंतर सूर्यग्रह वृषभ राशीत विराजमान झाला आहे. सुमारे महिनाभर सूर्य वृषभ राशीत असेल. सूर्याच्या या राशी संक्रमण काळाला वृषभ संक्रांत असे म्हटले जात आहे. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. वृषभ राशी. शुक्रादित्य राजयोग वृषभ राशीतच निर्माण होत असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल, मान सन्मान मिळेल, कुटुंबातही आनंदी आनंद असेल, नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल, वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. जूनमध्ये जो राजयोग तयार होणार आहे तो वृषभ राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. जीवनात आनंद मिळेल. व्यवसायामुळे तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे लाभ होईल. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमची लोकप्रियता वाढेल. या काळात वृषभ राशीच्या लोकांना चांगल्या संधी मिळतील, तसंच नोकरीत परिणाम होणार आहेत. वृषभ राशीच्या लोकांना जूनमध्ये धनलाभ होईल. त्यानंतर आहे मेष राशी. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. आर्थिक बाजू मजबूत होईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. मान सन्मान आणि पदप्रतिष्ठेत वाढ होईल. त्यानंतर आहे मित्रांनो मिथुन राशी. व्यवहारासाठी वेळ शुभ आहे. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. त्यानंतर आहे मित्रांनो कर्क राशी. वृषभ राशीत निर्माण झालेल्या शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या व्यक्तींना खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
धार्मिक कार्यात मन रमेल, कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल, नोकरी व्यवसायात अनपेक्षित बदल घडून येतील, आयुष्यात समाधान प्राप्त होईल, आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे, आर्थिक परिस्थिती सुधारेल, वाणीवर नियंत्रण राहील, ज्यामुळे लोकांवर प्रभाव पडेल, सर्वाधिक फायदा होऊ शकेल, नोकरदारांना काही मोठे यश मिळू शकेल, अनेक संधी मिळतील, कौटुंबिक जीवनात अधिक आनंद आणि शांतता अनुभवू शकाल, मित्र सदैव पाठिंबा देण्यासाठी तयार असतील, विवाहितेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतात, जूनमध्ये होणाऱ्या राजयोगांमुळे मिथुन राशींच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होईल, सुख समृद्धी प्राप्त होईल, नोकरी करणाऱ्यांना यावेळी बढती मिळू शकते, बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील, पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे, कामात प्रगती होईल, जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडाल. त्यानंतर आहे मित्रांनो सिंह राशी. शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने या सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित बदल घडून येतील. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही सहज मात कराल, धनसंपत्तीचे सुख मिळेल, तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील, समाजात मानसन्मान वाढेल, कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील, वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल, फायदेशीर सिद्ध होऊ शकते, नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकेल, नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे, नोकरीच्या ठिकाणी मोठे पद मिळू शकते, व्यापारी वर्गातील लोकांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात, वडिलांचे सहकार्य मिळेल, वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो वृश्चिक राशी. शुभ सिद्ध होऊ शकेल, उत्पन्नात वाढ दिसेल, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, नोकरी मिळू शकते, गुंतवणुकीतून दुप्पट नफा मिळण्याची शक्यता आहे, जोडीदाराची प्रगती होऊ शकते. तर मित्रांनो आजच्या या आहेत भाग्यवान राशी. तर आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.